वेल-बिंग. जर एकाच लोकांच्या अराउंड किंवा ठराविक संघटन असो किंवा चेहरे असो त्यांच्याच अराउंड जर आपण सगळ्या अपेक्षा लावून बसलो, दॅट इज नॉट गुड फॉर डेमोक्रेसी. तुला पॉलिटिकल अँबिशन नाही? नाही सर राजू, असले असं तुम्ही युएसला नसतो गेलो ना. पण तुला सरपंच व्हायचं होतं ना गावाचं? येस, मला सरपंच व्हायचं होतं. हे तुम्हाला कोणी सांगितलं? आता सांग, ते सांग मला की तुला सरपंच काय तुझं स्वप्न होतं? नाही, मी ज्या गावात, माझं जे मूळ गाव आहे ते हिंगोलीचे संतूक पिंपरी. तर त्या गावात मी दर उन्हाळ्यात मी 2-3 महिने राहायचो. माझे आजोबा होते, लोकांना भरोसा नाही बसणार, पण मी ढोर ओळलेली आहे गावाकडं. तर गावाकडं मला असं खूपच जास्त आवडायचं. म्हणजे मी गावाकडून उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर जेव्हा निघायचो ना, मला आई फटके मारून वापस आणायची. कारण की म्हणायचं नाही, मला गावातच राहायचंय. तर गावाकडची ओढ मला लहानपणापासून होती. आणि त्याच्यात मी पाहायचो की मी इकडे एका चांगल्या स्कूलमध्ये चाललो आहे, पण माझे जे आत्याचे मुलं आहे, काका काकूंचे मुलं आहेत, ते तुटलेल्या शाळेत चालले, खाली खाली फरचीवर बसतायत. फरची पण काय म्हणून, मी सगळं तुटलेलंच होतं, ते फुटकच होतं सगळं. आणि पाहिलेलं की सीवर नाही आहे, लाईट येत नाही आहे, पत्राची घरं आहे, अजून पण मातीची घरं आहे. ती घरं पावसाळ्यात टपकतायत. आमचंच घर टपकायचं तर आजोबा आणि आम्ही जाऊन रस्त्यावरचं डांबर काढून ते पत्र्यांना लावायचं. ते सगळं पाहिलेलं गावाकडं. आणि हिंगोली दुष्काळी भागात येतं, त्यामुळं उन्हाळ्यात आम्ही असं पाणी नसेल तर करायचं काय, बैलगाडीवर एक ड्रम बांधायचा. तो ड्रम बांधून आम्ही असे 7-8 किलोमीटर दूरच्या विहिरीवर जायचो, कारण की जवळच्या विहिरी सगळ्या सुकलेल्या असायच्या. तो ड्रम बांधून बैलगाडीवर 7-8 किलोमीटर दूर जाऊन 5 रुपयांनी तो ड्रम भरून आणायचा आणि मग ते पाणी घरी आणायचं आणि त्या पाण्यावर पुढचे 3-4 दिवस काढायचे. हे उन्हाळ्यात मी गावाकडे खूप पाहिलेलं आहे. त्यामुळं एक होतं की आता बिकॉज माझ्या वडिलांना एज्युकेशन भेटलं, बाकी कोणी शिकले नाही, गावातले वडील शिकले, आणि ते शिकल्यामुळं मला चांगली स्कूलिंग भेटली आणि त्याच्यामुळे मला कुठे ना कुठे एक प्रिव्हिलेज लाईफ भेटली. त्याचं मला पूर्ण अवेअरनेस आहे की मला भरपूर प्रिव्हिलेज लाईफ भेटली. जेवढे मी माझे कझन्स बघतो, माझे काका काकूंचे मुलं मुली बघतो, आत्याचे मुलं मुली बघतो, त्यांच्या कंपॅरिझनमध्ये माझी लाईफ म्हणजे खूपच चांगली आहे. तर ते कुठं ना कुठं होतं की आता मला जर एवढं प्रिव्हिलेज भेटलेलं आहे आणि जर माझी लाईफ एवढी चांगली आहे आणि माझ्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा माझ्याकडे ते रिसोर्सेस असतील, देन मे बी मी गावाकडे जाऊन गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे एक छोटंसं ड्रीम होतं. मी घरच्यांनाही म्हणायचो की मला एकदा तरी सरपंच व्हायचं आणि मला गावात शाळा ठीक करायची आहे, ज्या नाल्या त्या नीट करायच्या, रस्ते नीट करायचे आहेत, एक छोटंसं दवाखाना उघडायचा आहे. म्हणजे ते एक होतं की झालं पाहिजे गावासाठी एक. पण मग आता ते स्वप्न सोडून दिलं तू? नाही, आता करेल गावासाठी. आता तर मला वाटतं मी आता जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. पण मग ते गावासाठी करायचंय, तालुक्यासाठी करायचंय, जिल्ह्यासाठी करायचंय, राज्यासाठी करायचंय का देशासाठी करायचं? आता मला वाटतं CJP-मुळे आम्ही देशासाठी करू शकतो. अँड वी वॉन्ट टू टेक दॅट ऑपॉर्च्युनिटी, वी वॉन्ट टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. किती पट होईल हे मी सांगू नाही शकत. मी तेवढा डिलिव्हिजन नाही, कारण की मी पॉलिटिकल पार्टीमध्ये काम केलेलं आहे. किती सक्सेसफुल होईल, किती अनसक्सेसफुल होईल, मला काही माहिती नाही आहे. पण एवढी गोष्ट माहिती आहे की ट्राय करू आम्ही आणि इमानदारीने ट्राय करू. जंतर मंतरवर सर जेव्हा आम्ही बसलो होतो, एक रात्र आधी मला एका मराठी रिपोर्टरचा कॉल आला आणि ती मला अशीच विचारते की अभिजित काय वाटतं, राजीनामा होणार आहे का? तू एवढ्या दिवसापासून बसलेला आहे. म्हणलं मला तरी नाही वाटत होईल. मग ती म्हणलं अरे मग कशासाठी बसलेला आहे? म्हणलं राजीनामा घेणं न घेणं ते सरकारच्या हातात आहे. आमचं काम होतं लढायचं, आम्ही लढू. तर यांना जर आम्हाला इथून उचलायचं ते एक तर जेलमध्ये टाकावं लागेल किंवा राजीनामाच द्यावा लागेल. आणि तेच आम्ही CJP सोबत करू सर. आम्ही कुठूनच डिलिव्हिजनल नाही की आम्ही सगळ्याच गोष्टी नीट करून टाकू किंवा आम्ही जे काही ट्राय करू ते सगळं सक्सेसफुल होईल. पण आम्ही प्रयत्न करू सर, कारण की प्रयत्न झाले पाहिजे. नाही, पण हे जे तुझं स्वप्न आहे, म्हणजे समजा जे गावासाठीचं असेल किंवा आणखीन ते मोठं स्वप्न असेल की तुला बदल घडवायचा आहे, तर आपल्या देशामध्ये बदल घडवायचा असेल तर त्यात प्रत्यक्ष उतरावं लागतं ना. म्हणजे तू ज्या आम आदमी पार्टीबरोबर काम केलंस, तर त्यांच्याही बद्दल असं बोललं जात होतं जेव्हा ते अण्णा आंदोलनातनं थोडे पुढे आले तेव्हा, तर ते नंतर प्रत्यक्ष त्या निवडणुकीच्या राजकारणात उतरले आणि काही गोष्टी ते दिल्लीमध्ये करू शकले. बरोबर. तर जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला राजकारण, निवडणुकीच्या राजकारणापासून फारकत घेऊन कसं चालेल? तुम्हाला उतरावं लागेल. ते जेव्हा राजकारणात उतरले होते तेव्हाचा भारत खूप वेगळा होता, असं वाटतं तुला? मला जाणवतंय, रोज जाणवतो मला हे. कारण की जेव्हा मी लहान होतो तेव्हा जो मी इंडिया पाहिलेला तो खूप वेगळा होता सर. आज जो मी इंडिया पाहतोय तो खूप वेगळा आहे. तेव्हा मी एवढे लोक एक्स्ट्रीम झालेले कधी नाही पाहिले धर्मावर. तेव्हा एक टॉलरन्स होतो. तेवढा ED CBIचं जे उपयोग आहे मला वाटतं त्या काळातही झाला असेल. मी खूप लहान होतो पण मी वाचायचो मायावतीवर रेड झाली, हे झालं, तेव्हाही व्हायचं. पण आज ज्या लेवलला होतंय सर, पक्ष फोडण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्राची अवस्था काय करून ठेवलेली आहे? शिवसेना झालं, NCP झालं, त्यांचे 2 पक्ष फोडलेत. तर अशा ह्याच्यात हाऊ कॅन पॉलिटिक्स कॅन बी अ सॉल्युशन वेन पॉलिटिक्स इट सेल्फ
इज स्ट्रगलिंग टू सर्व्हाइव्ह. तेव्हाचा जो इंडिया होता सर, तो मला वाटतं थोडा जास्त डेमोक्रेटिक होता. आजचा जो इंडिया आहे तो थोडा डेमोक्रेटिक नाही आहे आणि त्याला डेमोक्रेटिक बनवावं लागेल. एमर्जन्सीमध्ये जर कोणी म्हणलं असतं आम्ही आंदोलन न करता इलेक्शन लढू, शक्य होतं का? नव्हतं. पब्लिक मुव्हमेंटमुळेच देशाला डेमोक्रेसी वापस रिस्टोर झाली. जे पी नड्डांचं मी मध्ये स्टेटमेंट बघत होतो, ते म्हणत होते की